2 वाटी रवा घेऊन 2 वाटी दुधामध्ये आपण तो चांगला शिजवून घेणार आहे. तो आता रवा शिजवून असा घट्ट गोळा झाला की थंड होण्यासाठी ठेवून दिला आहे. आता इकडे गॅसवर मी एक पातेलं ठेवून त्यामध्ये 2 वाटी साखर घालून 2 वाटी पाणी घालून थोडीशी वेलची पूड वेलदोडे घालून आपण इथे पाक बनवून घेतला आहे. तो पाक चिकट झाला की पाक बंद करून घ्यायचा आहे आणि असे हे पीठ मळून तूप लावून मळून घेतलेलं आहे आणि याचे असे छान असे गुलाबजामुनच्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि हे गोळे मंद आचेवर गॅसवर तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये आणि नंतर हे आपण गरम आहे तोपर्यंतच या पाकामध्ये टाकून द्यायचे आहेत आणि 1 तास पाऊण तास 1 तासभर हे गुलाबजामुन ठेवून द्यायचे आहेत. हे पहा कसे झालेत आपले गुलाबजामुन, अगदी रसरशीत असे गुलाबजामुन तयार होतात. अगदी खव्याच्या गुलाबजामुन सारखेच हे रव्याचे गुलाबजामुन बनवून तयार होतात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.